विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या वादानंतर कार्यकर्त्यांना मारहाण, पुणे युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते जखमी कार्यकर्ते संचेती रुग्णालयात दाखल। काँग्रेसच्या वरिष्ठ स्थानिक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतली। राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर, काँग्रेसकडून पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन। राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी अखेर उपोषण मागे घेतलं। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा। सीओईपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप। एबीव्हीपीच्या गुंडगिरीचा हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे। हर्षवर्धन सपकाळांचा ट्विट करत निषेध व्यक्त। माजी महापौर विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द। विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र ठरलं अवैध। निर्णयाचा विषय अजून मनपा सभागृहासमोर आला नाही। विषय सभागृहात मांडून चर्चा होऊन घेणार पुढील निर्णय। लोकशाही मराठीच्या बातमीची दखल सिद्धेश कदम यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट दिली। जुहूवर साचणाऱ्या कचऱ्याची माहिती घेतली। किती कचरा साफ याची सुद्धा संपूर्ण माहिती घेतली। हिंगणघाटच्या वाहतुकीसाठी आमदार समीर कुणावर ऑन फील्ड सुरळीत वाहतुकीसाठी आमदाराची रस्त्यावर उतरून पाहणी। वाहतूक कोंडी नियमभंग रोखण्यासाठी पोलिसांना दिल्या सूचना। ठाकरेंच्या शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का। माजी ठाकरे सेना तालुका प्रमुख सचिन सावंतांचा भाजपात पक्षप्रवेश। ठाकरेंची साथ सोडून भाजपाचा झेंडा हाती। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकरांचा एल्गार। मंत्र्यांचे बंगले गाड्या जप्त करून लिलाव करू। 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची घोषणा। मुलुंडमधील बेकायदा चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करा। भाजपा आमदार मिहीर कोटे यांची मागणी। पादचारी प्रथम मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कोटे यांची मागणी। मराठवाड्यात यंदा खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रात मोठी घट। मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 2,17,481 हेक्टर क्षेत्र कमी झालंय। गेल्या 22 दिवसांपासून पाऊसच नसल्यानं हा परिणाम झाला। शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी माती मुरुमावर आता रॉयल्टी नाही। ट्रॅक्टर ही कारवाईतून मुक्त आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना 8 ते 10 दिवस करावी लागतीये प्रतीक्षा। छत्रपती संभाजीनगरात पाणी वाया घालवणाऱ्यांना आता 10,000चा दंड। महापालिकेने उगारला कारवाईचा बडगा। मिरज पंचायत समिती नूतन इमारतीच्या नामकरणाचा दोन्ही वाद संपुष्टात। इमारतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे नामफलक झळकले। आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणासाठी प्रधान सचिवांचा कोल्हापूर दौरा। आरोग्य संस्थांची सखोल पाहणी आणि आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या। नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ओहोटीची रेषा दर्शवणारी मार्गदर्शक तरंग चिन्हे, सोलर दिवे बसवणार। मुंबईतील 21 विसर्जन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार। मिरजेत विद्यार्थिनींनी तयार केलेल्या आकर्षक राखीचे स्टॉल सजले। राखी निर्मिती आणि विक्रीचे विद्यार्थिनींनी दालन केले खुले। अकोल्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा। क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। खरीपाची पिके पूर्णपणे संकटात। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगाने सुरू। जुहू चौपाटीवरील बराच कचरा साफ। लवकरच स्वच्छ समुद्रकिनारा पाहायला मिळणार। लोकशाही मराठीचा सलग 41 दिवस रिअॅलिटी चेक। नवी मुंबई पोलिसांतर्फे आयोजित केलेल्या नशामुक्त अभियानाचं उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार उद्घाटन। बुलढाण्यात शाळेत शिक्षकांची पदे रिक्त। शिक्षकांअभावी जिल्हा परिषद शाळा ओस। विद्यार्थ्यांसह पालकांवर आंदोलन करण्याची वेळ। शाळेत गेल्या 2 वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त। तर छत्रपती
लातूरच्या 115 वर्ष जुन्या नॅरोगेज रेल्वे स्थानकाच्या संवर्धनाची मागणी होतीये। ऐतिहासिक वास्तूला हेरिटेज दर्जा देऊन इथं रेल्वे संग्रहालय उभारण्याची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी। लोणार सरोवराच्या संवर्धनाला आता वेग। सरोवराच्या विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाने मंजूर केला 42.19 कोटींचा निधी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।